नमस्कार, मी डॉक्टर गणेश वाघमारे आपल्या सर्वांचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत करतो। पावसाळा सुरू झाला की वातावरण आल्हाददायक होतं, पण याच काळात सर्दी, खोकला, ताप, घसा दुखणं, पचनाच्या काही तक्रारी, व्हायरल इन्फेक्शन आणि रोगप्रतिकार शक्ती कमी होण्याच्या समस्या वाढतात। त्यामुळे या ऋतूमध्ये योग्य आहार घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे 5 पदार्थ सांगणार आहे जे पावसाळ्यामध्ये नियमित खाल्ल्यास शरीराची रोगप्रतिकार शक्ती नक्कीच मजबूत होईल। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करा। हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। सोबत बेल बटन दाबा जेणेकरून याच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला नेहमी मिळत राहतील। सर्वात पहिला पदार्थ म्हणजे हळदीचं दूध, कारण हळदीमध्ये नैसर्गिक आणि दाहशामक तसंच अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात। याचा उपयोग कसा करायचा तर कोमट दुधामध्ये अर्धा चमचा हळद घालून रात्री झोपण्यापूर्वी पिल्यानं अनेकांना आरामदायक वाटतं। यामुळं घशातील त्रास कमी व्हायला मदत होते, तसंच शरीराला ऊब मिळते, तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढते। पुढचा पदार्थ आहे आल्याचा चहा। पावसाळ्यामध्ये गरम आल्याचा चहा घेतल्यानं घशाला आराम मिळू शकतो, पचनशक्ती सुधारण्यास मदत होते, थंडीची भावना कमी व्हायला लागते। मात्र दिवसातून 1 ते 2 कप चहा घेणं पुरेसं आहे। पुढचा पदार्थ जाणून घेऊ आपण, लसण। मित्रांनो, लसणाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। लसण शरीरामध्ये अनेक आजारामध्ये देखील वापरला जातो, कारण लसणामध्ये अनेक जैव सक्रिय घटक असतात। मित्रांनो, जेव्हा तुम्ही लसूण खाता तेव्हा तुमच्या शरीराच्या नैसर्गिक जी संरक्षण यंत्रणा असते त्या संरक्षण यंत्रणेला आधार मिळतो, तसंच तुमच्या पचनाला देखील मदत होते, पचन सुधारतं। काही लोकांना अनेक संसर्गापासून बचण्यासाठी संतुलित आहार म्हणून लसणाचा उपयोग हा जास्त चांगला ठरू शकतो। यासाठी काय करायला पाहिजे, दररोज 1 ते 2 पाकळ्या शिजवून किंवा आहारामध्ये वापरणं तुमच्यासाठी योग्य ठरू शकतं। मित्रांनो, पुढचा पदार्थ आहे आवळा, कारण आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असतं आणि याचा स्रोत त्यामध्ये जास्त असतो। यामुळं तुमच्या शरीरातील रोगप्रतिकार शक्ती आहे ती खूप मोठ्या प्रमाणात वाढते। आवळा बुद्धी देखील वाढवतो, त्वचा आणि केसांच्या आरोग्याला देखील आवळ्याचा फायदा होतो। शरीराला आवश्यक असणारे जे अँटीऑक्सिडंट असतात ते आपल्याला आवळ्यापासून मिळतात, म्हणून ताजा आवळा तुम्ही खाऊ शकता किंवा आवळ्याचा ज्यूस करून किंवा चूर्ण स्वरूपामध्ये देखील तुम्ही आवळा घेऊ शकता। आणि सर्वात महत्त्वाचा पावसाळ्यातील पदार्थ म्हणजे मुगाच्या डाळीचं सूप। पावसाळ्यामध्ये हलकं आणि गरम पचनाला सहज असं अन्न खाल्लं पाहिजे आणि ते अन्न आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं। यामध्ये मुगाच्या डाळीचं सूप जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे, कारण हे सूप पचायला हलकं असतं, प्रथिनांचा चांगला स्रोत या सूपामध्ये असतो। अशक्तपणा कमी करण्यासाठी तसंच संतुलित आहाराचा भाग म्हणून या सूपाचा वापर तुम्ही करू शकता। पावसाळ्यामध्ये आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या। उकळून किंवा स्वच्छ पाणी पिलं पाहिजे, बाहेरचे उघडे आणि दूषित अन्न शक्यतो खाणं टाळलं पाहिजे, फळे आणि भाज्या स्वच्छ धुवूनच खाल्ल्या पाहिजे, गरम आणि ताजं अन्न खाणं पावसाळ्यात खूप महत्त्वाचं असतं। पुरेशी झोप घ्या, नियमित व्यायाम करा। जर तुम्हाला ताप, श्वास घेण्याला त्रास, सतत खोकला किंवा इतर कुठलेही गंभीर लक्षणं असतील तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं पावसाळ्यामध्ये खूप महत्त्वाचं असतं। मित्रांनो, पावसाळ्यात योग्य आहार घेतला तर आपण अनेक सामान्य आजारांपासून सहजरित्या बचाव करू शकतो। आज सांगितलेले 5 पदार्थ रोजच्या आहारामध्ये योग्य समाविष्ट करण्याचा प्रयत्न आपल्या दैनंदिनीत करा। हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी बेल बटन दाबा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओंचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील। धन्यवाद। स्वस्थ रहा, सुरक्षित रहा। जय हिंद, जय महाराष्ट्र।